घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। पुणे सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड अमेनोराचे व्यवस्थापकीय संचालक, अमेनोरा एस फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पुणे जिल्हा व पुणे महानगर बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे शिवाजीनगर येथील संघटनेच्या बॅडमिंटन संकुलामध्ये रविवारी 5 एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शिबिराला अतिशय चांगला प्रतिसाद प्राप्त झाला। यावर विविध ठिकाणी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातून एकूण 325 बाटल्यांचे संकलन करण्यात आले। असोसिएशन तर्फे रक्तदान शिबिराचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे। अनिरुद्ध देशपांडे यांच्या वाढदिवसानिमित्त अमेनोरा एस फाउंडेशन तर्फे 25 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। मी विवेक कुलकर्णी सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये मुख्य सामाजिक अधिकारी म्हणून काम करतो। सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे आणि अमेनोरा एस फाउंडेशनचे अध्यक्षही ते आहेत अनिरुद्ध देशपांडे सर। यांच्या वाढदिवसानिमित्त आपण 25 मार्च ते 5 एप्रिल अशा 10 दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। अमेनोरामध्ये जे सिटीजन्स राहतात त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला त्यांना आपण अमेनोरा अवंतिका क्लब गेल्या 10 वर्षापासून काढलेला आहे। अशा 2200 सभासदांपैकी 550 महिला अवंतिकांचं आपण त्यांच्या कुटुंबांचं त्यांचं आय चेकअप कॅम्प घेतला। त्याच्यातले जवळजवळ 250 चष्मे आपण त्यांना दिले। 30 कॅटरॅक्टचे ऑपरेशन्स आपण आता करतो आहोत। ब्रेस्ट कॅन्सर चेकअप आपण जवळजवळ 250 महिलांचं केलेलं आहे आणि स्पायरोमेट्रिक टेस्ट जवळजवळ 400 महिलांचं केलेलं आहे। परशुराम हॉस्पिटल चिपळूण इथल्या नर्सिंग कॉलेजचे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नर्सिंग कॉलेजच्या 35 विद्यार्थिनींना जवळजवळ 10 लाख रुपये स्कॉलरशिप मीरा देशपांडे स्कॉलरशिप म्हणून 25 मार्चला दिली। आणि ब्लड डोनेशन कॅम्प एकूण 4 आयोजित केलेले होते। साधारणपणे 365 बाटल्या गोळा करण्याचा संकल्प होता। त्यातला पहिला कॅम्प अमेनोरा मॉलमध्ये झाला, नंतर अमेनोरा टाउनशिपमध्ये झाला, चिपळूणच्या परशुराम चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये झाला आणि आता आजचा पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमध्ये हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। याच्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटलचे डीन आदरणीय डॉक्टर एकनाथ पवार, डॉक्टर लता भोईर, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यल्लप्पा जाधव, HV देसाई आय हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर राजेश शहा, परवेज बिलमोरिया, सिप्ला ब्रीथ फ्रीचे प्रमोद आष्टेकर, युबी लाईफ सायन्सेसचे रोटरी क्लब पुणे कात्रज आणि पुणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांचं आणि परशुराम हॉस्पिटल चिपळूण यांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे। या निमित्तानं संवेदना जागृत व्हावी आणि गरजू लोकांपर्यंत आम्ही पोहोचावं एवढाच मागचा उद्देश होता। ओके, नमस्कार, मी CA रणजित नातू। मी पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे। आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय अनिरुद्धजी देशपांडे चा गेल्याच रविवारी वाढदिवस साजरा झाला। गेल्या वर्षीपासून त्यांचा 65वा वाढदिवस होता गेल्या वर्षी। तेव्हापासून आम्ही एक निर्णय असा घेतला की त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी आपलं हे जे PE सोसायटीचं मॉडर्न PDMB बॅडमिंटन कॉम्प्लेक्स आहे शिवाजीनगरमधलं, इथे सर्व खेळाडू, कोचेस आणि बॅडमिंटन प्रेमींच्यासाठी एक रक्तदान शिबिर आयोजित करायचं। तर गेल्या वर्षी जसं आपण केलं होतं त्याला आपण 65 ब्लड बॅग्स आपण गोळा केल्या होत्या। यंदाही आपला प्रयत्न तसाच राहील। तर हे निरंतर चालू राहणार आहे आणि अनिरुद्धजी देशपांडे जे मोठं सहकार्य आणि जे आम्हाला लीडरशिप प्रोव्हाइड करतात बॅडमिंटन पुण्यातल्या बॅडमिंटनच्या वाढीसाठी, त्याचं एक थोडंसं छोटंसं आमच्या दृष्टीत त्यांना दिलेलं एक ते भेट आहे की त्यांना त्यांच्या वाढदिवसासाठी म्हणून आम्ही हे दरवर्षी साजरं करतो। त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अनिरुद्धजींच्या अध्यक्षतेखाली गेल्या 16 वर्षांमध्ये 2011 पासून ते अध्यक्ष आहेत। 15-16 वर्षामध्ये PDMBची खूप प्रगती झाली। आज भारतामधल्या अत्यंत प्रोफेशनली चालणाऱ्या क्रीडा संघटनांमध्ये एक म्हणून PDMB गणली जाते आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये बॅडमिंटनसाठी काम करणारे ज्या संघटना असतील त्यामधली सर्वोत्कृष्ट संघटना आज PDMB म्हणून
पिढीकडे पाहिलं जातं. याचं खूप मोठं श्रेय हे अर्थातच आमचे जे फाउंडर्स होते, दाईसाहेब नातू असतील, अविनाश वार्धेकर असतील, यांना तर जातच. त्यानंतर अण्णासाहेब नातूंनी ते काम चालू ठेवलं आणि त्यानंतर अण्णासाहेबांच्या बरोबरीने अनिरुद्धजी देशपांडे 2011 संघटनेमध्ये आले आणि त्यांनी गेल्या 15 वर्षामध्ये खूप मोठे इव्हेंट्स हे PDMA घडवले आणि त्याचंच आज ती फलश्रुती आहे की पुणे जिल्ह्यातलं बॅडमिंटन वाढतंय आणि खूप चांगलं कार्य हे बॅडमिंटन क्षेत्रामध्ये केलं जातंय या संघटनेच्या मार्फत. धन्यवाद. म्हणजे हा तर खरं तर बॅडमिंटन हे पुण्याचं जन्मगाव आहे, जन्मस्थान पुणे आहे. 1870च्या सुमारास पुण्यामध्येच हा खेळ पहिल्यांदा खेळला गेला. काही इंग्रज मिलिटरी ऑफिसर्सच्या माध्यमातून तो खेळला गेला. तेव्हा पहिलं नाव याचं पुणा गेम असंच आहे. त्यामुळे पुणा गेम पासून ते बॅडमिंटन झालं आणि मग ते रुजलं. पण पुण्यामध्ये बॅडमिंटन खेळ हा खूप चांगल्या पद्धतीने कायम होता, राहील आणि वाढेल आणि त्यासाठी संघटना कार्यरत असते. आणि आमचे संघटनेचे ज्याला आपण कुटुंब प्रमुख म्हणू असे अनिरुद्धजी देशपांडे, त्यांच्याच माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळत असतं. ते खूप चांगला सपोर्ट देत असतात. आर्थिक असेल किंवा अन्य कोणत्याही स्तरावरती आपल्याला त्यांचा काही मदत लागत असेल ती कायम अत्यंत उत्साहाने अनिरुद्धजी आम्हाला देत असतात. त्यामुळेच खरं तर या संघटनेचं काम अत्यंत उत्तम आणि कुशलपणे चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद.